बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. FRS मुळे होणारा मानसिक त्रास थांबायला पाहिजे, अन्यथा कॉम्रेड अप्पा पाटील. अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी आणि FRS याबाबत येत्या 8 दिवसात निर्णय घ्या या मागण्यांसाठी कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी युनियन यांच्या वतीने जिल्हा परिषदेवर धडक मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा महावीर गार्डन येथून जिल्हाधिकारी कार्यालयामार्गे जिल्हा परिषदेपर्यंत काढण्यात आला. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी कॉम्रेड अप्पा पाटील म्हणाले, गेल्या वर्षी मानधनवाढ जाहीर केली, परंतु प्रत्यक्षात मानधनवाढ तेवढी दिली नाही. 5,000 रुपये सेविकेला आणि 3,000 मानधनवाढ म्हटलं, परंतु 3,000 रुपयेच वाढ दिली सेविकेची. 2,000 प्रोत्साहन भत्ता देतो म्हटला, त्यातला 1 रुपयासुद्धा आज तक सेविकांना मिळाला नाही. दुसरी गोष्ट आहे FRS म्हणजे काय की जे पोषण ट्रॅकर, पोषण आहार जो का आम्ही THR देतो पालकांना, त्यांचा चेहरा त्या मोबाईलशी जोडायला पाहिजे. आणि आमच्या सेविकेनं त्यांच्या चेहरा फोटो काढायचा आणि तो फोटो ॲपवर डाउनलोड केल्यानंतर मग ते आहार मिळणार. परिस्थिती अशी व्हायला की प्रत्येक गावात नेटवर्क नाही, पालकांचा आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नाही, जे आहेत ते बदललेले नंबर आहेत, OTP दुसऱ्याच नंबरला जातो आहे आणि मग त्यांच्या डाउनलोड व्यवस्थित ॲपवर चालत नाही. त्याच्यामुळं शाळेतलं काम करायचं सोडून, अंगणवाडीचं काम करायचं सोडून हे FRS करण्याच्या मागच अंगणवाडी सेविकांना धावायला लागलं आहे. प्रचंड प्रेशर आहे ह्या कामाचं. आज एक बाई दवाखान्यात ॲडमिट आहे, त्यांचा पाय मोडला त्या FRSचा फोटो काढायच्या नादात जो. बऱ्याच जणींना आजार वेगळे सुरू झाले. त्यामुळे ह्या मानसिक त्रास जो चाललेला आहे FRSचा, तो थांबायला पाहिजे, सुटसुटीत व्हायला पाहिजे. लोकांना आहार देणं, गोरगरिबांना आहार देणं ह्याच्या बाजूनच आम्ही आहोत. परंतु FRSची प्रणाली आणून तुम्ही खरं म्हणजे लाभार्थ्यांना त्या आहारापासून वंचित ठेवायचं काम सरकारच्या धोरणातून चाललेलं आहे. अंगणवाडी सेविकांचे प्रलंबित असणारे मानधन तात्काळ मिळाले, FRS कामाची सक्ती करू नये अशी मागणी कॉम्रेड अप्पा पाटील यांनी केली. यावेळी कॉम्रेड जयश्री पाटील म्हणाल्या, जुलैला देशव्यापी राज्यव्यापी संप होता अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा आणि सगळ्या कामगार संघटनांचा. त्या दिवशी पण संप महाराष्ट्रभर अंगणवाडी सेविका केल्या. पण आज हा मुद्दा आमचा आहे की FRS हे बंद व्हायला पाहिजे. FRSच्या माध्यमातून अंगणवाडी कर्मचाऱ्यांचं भयंकर पिळवणूक होते, मानसिक त्रास होतोय. आज महाराष्ट्रातल्या 4 सेविका आमच्या एक्सपायर झाल्या त्या FRSमुळे आणि खूप प्रेशरदायक काम आहे. आणि वर्जन वारंवार बदलत असतं मोबाईलचं. एक तर सिम कार्ड कंपनीचं नाही आहे, मोबाईल कंपनीचं नाही आहे. प्रायव्हेट मोबाईलमध्ये काम करतात नवऱ्याच्या किंवा मुलांच्या मोबाईलमध्ये अंगणवाडी सेविका. आणि त्या प्रेशरखाली सेविकांना BP शुगरचा त्रास जास्त सुरू झाला आहे. आणि महाराष्ट्रात इथून पुढे जर सेविकांना काहीतरी झालं, एक्सपायर झालं सेविका, तर ह्याला पूर्णपणे देवेंद्र फडणवीस सरकार हे जबाबदार असणार आहे. आणि हे पूर्णतः बंद करावं आणि लवकरात लवकर. अन्यथा याच्या म्हणजे तीव्र स्वरूपाचं आंदोलन इथून पुढे आम्ही करणार आहोत. आणि आता हायकोर्टात आम्हाला जायची वेळ आली. वारंवार निवेदन दिलं आम्ही 100 वेळा, तरी मनावर घेत नाही. मग FRSचा आम्ही मुद्दा घेऊन हायकोर्टात आम्ही गेलो आहे. 8 दिवसापूर्वी केस दाखल केली आहे आणि 3,000 रुपये वाढवलं मानधन त्यांनी 5-6 महिन्यापूर्वी. आणि तेव्हापासून त्यांना एवढं म्हणजे 9 तास कामाची वेळ वाढवली, 3 तास 9 तास कामाची वेळ दिली त्यांना. सर्वे GPS लावलं पाठीमध्ये त्यांच्यात. आणि या सगळ्या प्रेशरखाली मला वाटते की अंगणवाडी सेविका भयंकर मानसिक तणावाखाली आहेत. अधिकारी लोक त्यांच्यावर प्रेशर आणत आहेत. त्याच्यामुळे सेविकाच्या जीवाला धोका आहे आणि हार्ट अटॅकने त्या मरू सुद्धा शकतात. त्याच्यामुळं ह्या सगळ्या प्रकरणाला मोदी सरकार आणि फडणवीस सरकार असणार आहे. आणि येत्या हिवाळी अधिवेशनात आमचा जो मुद्दा आहे, 9 तास तुम्ही टायमिंग वाढवली त्यांची, तुम्ही वेतन श्रेणी लागू करा. 8 तास तुमचं टायमिंग आहे पण तुम्ही 1 तास वाढवलाय, तर तुम्ही वेतन श्रेणी लागू करा. 7 वेतन आयोगाने तुम्ही त्यांचं म्हणजे कायद्यातून लागू करा. अंगणवाडी सेविका पूर्ण वेळ काम करेल. पण प्रेशर खाली नको. त्यांचे जे मुद्दे आहेत ते तुम्ही समजून घ्या, त्यांना ट्रेन करा. ट्रेन नाही काय नाही, मोबाईल घ्या, हे काम करा असं म्हटलं की ते करणार नाहीत, ते होणार नाही. आणि इथून पुढे आमचं हे आंदोलन हे लवकर थांबलं नाही. FRSचा मुद्दा तर आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन पावसाळ्या अधिवेशनात आम्ही करणार आहोत. स्थानिक पातळीवरील मागण्या येत्या 8 दिवसात सोडवल्या नाहीत तर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार असल्याचा इशाराही कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी युनियन यांच्या वतीने देण्यात आला. यानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन S यांना कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी युनियन यांच्या वतीने निवेदन देण्यात आलं. यावेळी सरिता कंदले, शोभा भंडारे, शमा पठाण, अंजली क्षीरसागर, नंदा भोरे, अनिता कांबळे, सावित्री मस्के, मंगल माळी,
अर्चना पाटील, अनिता माने, मंगल लोळगे, विद्या कांबळे, भारती कुरणे यांच्यासह अंगणवाडी सेविका मदतनीस मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या. माझा महाराष्ट्र न्यूजसाठी कॅमेरामन नाज अत्तारसह अमृता बुगले, कोल्हापूर.